भाजप जेनची विरोध. खेळाची मैदानं घेत आहे मुंबईतील नेव्हिल ग्राउंडवरून आदित्य ठाकरेंचा संताप, मुंबईकरांना आवाहन. राजधानी मुंबईतील महापालिकेत 25 वर्षांपासूनची सत्ता असलेल्या ठाकरेंच्या शिवसेनेला यावेळी विरोधात बसावं लागले. त्यामुळे सत्ताधारी पक्षाकडून घेण्यात येत असलेल्या काही निर्णयांना ठाकरेंच्या शिवसेनेकडून कडाडून विरोध होतोय. मुंबईच्या वांद्र्यातील नेव्हिल डिसोजा मैदानाच्या जागेचा मुद्दा घेत आमदार आदित्य ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत गंभीर आरोप केले आहेत. तसेच मुंबईतील मोकळ्या जागा मैदानं वाचवण्यासाठी रविवारी तिरंगा हाती घेऊन मुंबईकडे सगळ्यांनी यावं असं आवाहन त्यांनी केलं आहे. नेव्हिल डिसोजा फुटबॉल मैदानाचे आरक्षण बदलण्याबाबतचा निर्णय मुंबई महापालिका आणि म्हाडाने घेतलेला आहे. मुंबई उच्च न्यायालयात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. येथील मैदानाचे आरक्षण खेळाच्या मैदानावरून बदलून प्रदर्शन कन्व्हेन्शन केंद्र करण्याचे BMCचे प्रयत्न मुंबई उच्च न्यायालयाने तात्पुरते रोखले आहेत. या प्रकरणी पुढील सुनावणी होईपर्यंत कोणतीही कार्यवाही न करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. तत्पूर्वी आदित्य ठाकरे यांनी या मैदानाचे आरक्षण बदलण्यावरून सत्ताधारी भाजपवर निशाणा साधला आहे. नेव्हिल डिसोजा ग्राउंडच्या अनुषंगाने आज कोर्टात सुनावणी आहे. ग्राउंडबाबत काय होतंय ते बघू. ठाण्यातले सुद्धा विषय माझ्याकडे आले आहेत, त्याच्यावर वेगळी पत्रकार परिषद घेऊ. डेटा सेंटर किंवा इतर विषय असतील त्यावरही बोलू असे आदित्य यांनी म्हटलंय. आज आपल्या माध्यमातून मी सर्व मुंबईकरांना विनंती करत आहे की ह्या आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून येत्या रविवारी संध्याकाळी 5 वाजता रंगशारदाच्या समोर नेव्हिल डिसोजा फुटबॉल टर्फ जिथे आहे तिथे आपण सर्वांनी, प्रत्येक पक्ष असेल, जात पात धर्म सगळं काही बाजूला ठेवून तिरंगा हाती घेऊन पुन्हा एकदा मुंबईसाठी एकत्र येणं गरजेचं आहे. मी इतर सगळ्या नागरिकांशी बोलत आहे, सगळ्या ALMशी बोलत आहे, NGOशी बोलत आहे, स्पोर्ट्स क्लबशी बोलत आहे आणि खास करून जसं मी सांगितलं कुठेही पक्षाची आयडेंटिटी नाही, कुठच्याही पक्षाची आयडेंटिटी नाही, तर मुंबईकर म्हणून, मुंबई प्रेमी म्हणून, स्पोर्ट्स लव्हर म्हणून आम्ही सगळे एकत्र येत आहोत. ह्याच्यात माझं बोलणं स्थानिक लेवलवर काँग्रेसशी देखील झालेलं आहे. वर्षाताई असलमजी यांच्याशी बोलणं झालेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. माझं बोलणं अमित ठाकरेंसोबत झालेलं आहे, मनसेने देखील ह्याच्यात येण्यासाठी सहमती दिलेली आहे. आणि खास करून जसं मी सांगितलं की मी आपल्या माध्यमातून सर्व पक्षांना विनंती करत आहे, तुम्ही कोणाचेही मतदार असाल, कुठच्याही विचारधारेचे असाल, पण एक मुंबईचा नागरिक म्हणून, खेळप्रेमी म्हणून, फुटबॉल प्रेमी म्हणून, मोकळी मैदानांसाठी जे तुम्ही लढत असाल, तुम्ही एकत्र येणं गरजेचं आहे. हा लढा आपल्याला सुरू करायला लागेल ना तर मुख्यमंत्री महोदय प्रत्येक भूखंड आणि हा घोटाळा करत भूखंड हा त्यांच्या मित्रांच्या घशात टाकल्याशिवाय थांबणार नाहीत. आपल्याला हे रोखायलाच लागणार, थांबवायलाच लागणार आणि हा लढा आजपासून सुरू होत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.